हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये उत्तर पश्चिम आणि मध्य भारतामध्ये उष्णतेची लाट ही अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे। या उष्णतेचा परिणाम महाराष्ट्रावरती देखील जाणवणार आहे। राज्यामधल्या अनेक भागांमध्ये तापमान हे उच्चांकी पातळीवरती कायम राहण्याचा अंदाज आहे। दरम्यान काही भागांना उष्णतेपासून अल्पसा दिलासा देखील मिळू शकतो। हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये 24 आणि 25 एप्रिल रोजी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। विदर्भामध्ये 28 एप्रिलला वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तसंच कोकण गोवा या परिसरामध्ये 24 एप्रिल रोजी काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।